कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरात सूरज साखरेवर गोळीबार झाला होता। या प्रकरणी संशयित हल्लेखोर रफिक मुल्ला आणि शहबाज मुल्ला यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती। आज न्यायालयाने त्या दोघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान गोळीबार प्रकरणात नेमका कोणाचा हात आहे का, खुनाची कुणी सुपारी दिली होती का याचा शोध घेण्यात अजूनही पोलिसांना यश आलेलं नाही। रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि मोकातील आरोपी सूरज साखरेवर 2 दिवसांपूर्वी क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरात भर दिवसा गोळीबार झाला। त्यामध्ये सूरज साखरे गंभीर जखमी झाला। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। मात्र त्यानंतर पोलिसांच्या तपासात फारशी प्रगती झालेली नाही। या दोघांनी सूरज साखरेवर हल्ला कशासाठी केला, सुपारी देऊन साखरेवर हल्ला झाला का, हल्ल्यामागे नेमका कुणाचा हात आहे, हल्ल्यासाठी पिस्तूल आणि काडतूस कुठून मिळवली आणि साखरेवर जीवघेणा हल्ला का झाला, हे प्रश्न अजूनही निरुत्तर आहेत। न्यायालयाने दोन्ही संशयितांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यातून तरी या प्रश्नांची उकल होईल अशी अपेक्षा आहे।